नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बुद्ध पौर्णिमेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। आज बुद्ध पौर्णिमा। बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात मोठा असा सण आहे। बुद्ध पौर्णिमा हा महामानव गौतम बुद्ध याचा जयंतीनिमित्त यांचा जन्मदिवस आहे। या दिवशी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झालेला आहे। या दिवशी महात्मा गौतम बुद्ध यांना बोधी वृक्षाच्या खाली ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणी त्याने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचे विचार अंमलात आणण्याचा देखील त्यांचा निर्णय झालेला आहे। जगातील दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 6 वर्ष कठोर परिश्रम केले आणि त्यांना शेवटी बोधी वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले। असे हे ज्ञान सूर्य गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला राज्याचा त्याग केला। सिद्धार्थ गौतम हे राजपुत्र होते आणि असे राजपुत्र असलेले गौतम बुद्ध यांना कलिंग युद्धानंतर ज्या प्रकारे लोक मोठ्या संख्येनं युद्धामध्ये त्या लोकांचा जे दुःख त्यांनी बघितलं, सर्वत्र जी लोकांची दुःख, सैन्य जे वेगवेगळ्या प्रकारे विवळत होते, असे हे त्या लोकांचं दुःख त्यांना पाहता आलं नाही। आणि हे आपण आपसामध्ये का मानतो, एकमेकाचा द्वेष का करतो, याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे। आणि यासाठी सिद्धार्थ गौतम यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपल्या राजपाटाचा त्याग करून एक निरंकारी संत म्हणून त्यांनी आपलं जीवन वाटचाल केलं। मानवाच्या दुःखाचा अंत करण्याच्या दृष्टीनं त्यांनी त्रिसूत्री दिली, बुद्धी संघ त्यांनी निर्माण केला आणि अनेक त्यांचे जे काही शिष्य होते त्या शिष्यांना त्यांनी संपूर्ण भारताच्या बाहेर विदेशात देखील पंथ वाढवण्यासाठी आपली लोक अनुयायी पाठवले। असे हे गौतम बुद्ध आणि त्यांची आज जयंती आहे। याच दिवशी त्यांचा महापरिनिर्वाण झालेला आहे आणि भारताची ओळख ही त्यांच्यापासून हा बुद्धाचा देश अशी भारताची ओळख आहे। इसवी सन पूर्व 563 हा बुद्धांचा काळ आहे आणि अखंड मानव जातीला त्यांनी मोठे उपकार करून ठेवलेले आहे। ज्या पद्धतीने आता संपूर्ण जगामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, द्वेष झालेला आहे, भांडणं चालू आहे, एकमेकाच्या राष्ट्राबद्दल संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाला, भांडणाला, युद्धामुळे काही प्रश्न सुटतील असं नाही। आपल्याला युद्ध नको पण बुद्ध हवा अशी एक संकल्पना आता राबवण्यात येत आहे आणि भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारत पाकिस्तानचा युद्ध शांततेत बोलणे होऊन संपावं अशी अपेक्षा आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त काही लोकांनी आज आपल्याला त्यांच्या विचारधारेवर जाण्याची गरज आहे। मग आपल्या समाजामध्ये द्वेष आहे, एकमेकाबद्दल भावंडामध्ये द्वेष आहे, शेजाऱ्यामध्ये द्वेष आहे, हिंदू मुस्लिम आता वाद केला जातो आहे आणि यामध्ये बुद्धांचा जर आपण संदेश घेतला आणि एकमेकाच्या
भावनांची कदर केली, संघर्षाऐवजी प्रेमाने एखाद्या गोष्टी समजून घेतल्या आणि जीवनाची वाटचाल केली, तर बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना ती श्रद्धांजली ठरणार आहे. महामानवानं जे केलेले काम आहे, त्या महामानवाने जाती धर्माला भेदाभेदांना स्थान दिलेलं नाही. धर्माचे जे काही अवडंबर होते त्याला त्यांनी विरोध केलेला आहे. मग असा हा गौतम बुद्धांनी आपला बुद्ध धर्माची निर्मिती केलेली आहे. बुद्धम शरणम गच्छामि असं म्हटलं जातं आहे. पाली भाषेमध्ये बुद्धांचे विचार सर्व ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या शिलालेखावर बुद्धांचा गाथा आहेत. आणि असे गौतम बुद्धांच्या कार्याचा आमच्या शेजारी राष्ट्रांचा, मग बांगलादेश असो, थायलंड असो, ब्रह्मदेश, चीन, म्यानमार, ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार आदी देशामध्ये त्याचा प्रसार आहे. संपूर्ण देशामध्ये बुद्ध धर्म पसरलेला आहे. आणि त्या धर्माची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामध्ये मोठ्या प्रकारे प्रसार केला. आणि मोठ्या संख्येनं जे दलित समाज आहे, पूर्वी महार समाज असं म्हणायचे असे, त्या समाजाचा उद्धार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्यांनी गौतम बुद्धांचा बुद्ध धर्म स्वीकारला. आणि मागासवर्गीय दलित समाजाची जी काही मंडळी होती, ज्यांना भेदाभेदाचा त्रास झाला, त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचं काम या बुद्ध धर्माने केलेलं आहे. आणि या गौतम बुद्धांचे विचार आपण आत्मसात करावे. भारतामध्ये गौतम बुद्ध धर्माची स्थापना झाली आणि जगामध्ये ते वाढलं. आणि परत आता बुद्धांची गरज येऊन ठेवली आहे. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.